परमेश्वरा सर्व समर्थ देवा तुझ्या नामाला समान महिमा आणि सदा सर्व काळ असो. आजचा दिवस आमच्या जीवनामध्ये तू प्रगट केलेला आहेस. कृपा दृष्टी आशीर्वाद पाठविलेस आणि आज सर्व तुझ्या दयेतून कृपेतून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रिय देवापा, आजची संपूर्ण भक्ती तू आशीर्वादित करीत आहेस. आजची झालेली स्तुती तू आशीर्वादित केलीस आणि आजचं पवित्र वचन तू आम्हाला प्रगट करणार आहेस. प्रेम परमेश्वरा, ह्या संपूर्ण सेवा कार्यावर तुझा महान आशीर्वाद प्राप्त होऊ दे. प्रियजनांच्या लागणाऱ्या गरजा ह्या तो पूर्ण करेल. सर्व प्रकारच्या अडीअडचणी तू दूर कर आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात शांती आनंद तयार कर. तुझ्या सत्यामध्ये तुझ्या पवित्रतेमध्ये राहण्यास प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि प्रत्येक कुटुंबाचं कौटुंबिक जीवन, त्यांची लेकरं, त्यांची नोकरी, व्यवसाय, रोजमजुरी ह्या संपूर्ण कार्यामध्ये प्रभू परमेश्वरा तुझा विपुल असा आशीर्वाद त्यांना प्राप्त होऊ दे. श्रीमंताच्या देवा परमेश्वरा बापा, विनंती करतो जे मंडळीमध्ये वृद्ध आहेत, थकलेले आहेत, जेवू शकत नाही, त्या सर्वांना तुझं सहाय्य पुरव. अनेक आजारी आहेत, त्यांना तू आजारातून बरं कर. सुरेश डेव्हिड निर्मळ ह्या लेकरासाठी विनंती करतो. प्रभू, काम करत असताना त्याला जो मार लागलेला आहे बापा, त्याची जखम भरून काढ, त्याच्या शरीराला स्पर्श कर. उपचार होत असताना आरोग्य पुरव. तुझी कृपा दृष्टी प्राप्त असू दे. मंडळीतल्या अनेकांसाठी, स्नेहलताबाई निर्मळ यांच्यासाठी, विवेकराव निर्मळ यांच्यासाठी, तुझ्या अनेक कन्या पुत्रांसाठी प्रभू तुझ्या जो प्रार्थना विनंती करतो. आमचे अंकल एबिनेजर भंडारे त्यांच्यासाठी विनंती करतो. त्यांना आरोग्य पुरव, शक्ती दे, साथ पुरव. जीवदेवा परमेश्वर, प्रिय बापा, ज्या बाळाचं आज समर्पण आहे प्रभू, हे समर्पण तुझ्या कृपेमध्ये आशीर्वादित कर आणि जीवदेवा परमेश्वरा अवर्णित या बाळास तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. जीवदेवा परमेश्वरा, आमची पाप अनेक आहेत, त्या अपराधांची क्षमा कर. आम्हाला स्वच्छ कर, शुभ्र कर, आमचं जीवन आनंदित ठेव. घरोप्रांत सेवा कार्य, घरोप्रांत सन्मानी बिशप, पदाधिकारी, कार्यकारिणी, आचार्यवर्ग, मिशनरी, सेवक सेविका, लीडर्स आणि मंडळातील सर्व प्रियजन आणि संपूर्ण सेना महामंडळ सेवा कार्य, जागतिक सेवा कार्य यावर तुझा आशीर्वाद प्राप्त असू दे. आमच्या देशात, आमच्या राष्ट्रात, आमच्या राज्यात शांतता, ऐक्य, प्रेम असावं. सर्व प्रकारचे संकट दूर राहावे. पावसाची अतिवृष्टी अनेक भागामध्ये आहे प्रभू परमेश्वरा, त्या अनेक भागामध्ये त्या अतिवृष्टीला तू थांबव प्रभू. त्या ठिकाणी बापा तुझं सहाय्य प्राप्त असू दे. जीवंताच्या देवा परमेश्वरा, आम्ही अशक्त आहोत, आमचा स्वीकार कर, आम्हावर दया कर. पुढील आठवडी होणारा पवित्र सहभागित विधी हा तुझ्या कृपेशी आशीर्वादित व्हावा आणि यासाठी तुझ्याजवळ प्रार्थना विनंती करीत आहोत. जीवंताच्या देवा परमेश्वरा बापा, तुझं महान प्रेम मंडळीस प्राप्त होते. आजचं वचन स्वीकारण्यास आम्हाला सहाय्य कर.
आम्हाला शक्ती दे, आशीर्वादाने भरून काढ. मंडळीचं संपूर्ण व्यवस्थापन, मंडळीचे सन्मान्य सचिव, सन्मान्य खजिनदार, आदरणीय कमिटी, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, भजन मंडळ, चर्च सेवक या संपूर्ण सेवा कार्यावर तुझा विपुल असा आशीर्वाद प्राप्त असू दे. जीवन देवा परमेश्वर बाप्पा, मंडळीमध्ये आठवड्यातून होणाऱ्या प्रार्थना या तू आशीर्वादित कर आणि तुझं सहाय्य त्या कुटुंबियांना प्राप्त राहू दे. मंडळीची दुःखद घटना घडलेली आहे प्रभू, त्या कुटुंबियात तुझं सामर्थ्य होत त्यांचं सांत्वन कर. जिवंत देवा परमेश्वर बाप्पा, तू आम्हा प्रत्येकाबरोबर पाऊस देत आहेस, या सर्व तुझ्या देत आणि तुला धन्यवाद देतो. तुझ्या मनापासून आभार मानतो परमेश्वर बाप्पा. ही तुझी कृपा दृष्टी आहे परमेश्वर बाप्पा. सर्वत्र शांती आनंद असू दे. मंडळीवर तुझी कृपा दृष्टी असू दे आणि मंडळी तुझ्या आशीर्वादाची पूर्णता असू दे. आज यापुढे तू आम्हाबरोबर राहा आणि आमचं जीवन तुझ्या सानिध्याशी ठेव, तुझ्या आशीर्वादामध्ये ठेव. आम्हाला चालव, वाढव. आमच्या गरजा, आमच्या अडचणी, आमची गरिबी, आम्ही केलेल्या प्रार्थना, विनंत्या ह्या तू ऐक. आमच्या पुढे असलेले सर्व प्रकारचे प्रश्न तू सोडव आणि सर्व अडचणी तू दूर कर. जालना मिशन हॉस्पिटल सेवा कार्य, प्रेझर स्कूल, डगलर स्कूल यांच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे. या क्षेत्रामध्ये तुझं अस्तित्व प्रभुत्व असू दे. प्रिय बाबा, आज व यापुढे तू आम्हा प्रत्येकाबरोबर राहा. तुझा आपले पुत्र येशू जगवले आणि पवित्र नामात मानतो म्हणून तो आहे. आमेन.